हॅलो, नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पुजाडे ब्लॉग्समध्ये. तर आज जो व्लॉग आहे हा खूप उशिरा सुरू करते, कारण की आता वाजलेत 5 आणि आज सकाळपासून खूप धावपळ होती. आणि कुठं गेले होते, कशासाठी ते बी तुम्हाला सांगणार आहे मी. तर मुलांचा कुठलाही कार्यक्रम असू दे, आईवडिलांची खूप परेशानी होते. तर इकडे जा, तिकडे जा, ही आण ती आण. फायनली सगळं करून आज फायनली तिची गॅदरिंग होती. तर त्याच्यासाठी आता मी सकाळी गेले होते 10 वाजता. तर तिथून यायला 4:30 वाजले आणि थोडा वेळ झाला येऊन आले आणि फ्रेश वगैरे झाले, झाडझूड वगैरे केली. तर आता मी तुमच्यासोबत आज श्रेयाच्या गॅदरिंगचा व्लॉग शेअर करणार आहे. चला मग बघूयात. तर यावर्षीचा कार्यक्रम जो आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 4चा टायमिंग होता कार्यक्रमाचा गॅदरिंगच्या. तर आम्ही इथे 9:45 वाजताच आलो होतो. तर इथे खूप तयारी झालेली आहे. अजून काही पॅरेंट्स आणि स्टुडंट्स यायचे राहिलेले आहेत आणि ज्यांचे परफॉर्मन्स लवकर आहेत ते लवकर आले होते. तर इथे सगळ्यात आधी छोट्या छोट्या मुलांनी स्टार्ट केली आहे. खूप छान असं डान्स करत आहेत छोटे छोटे चिमुकले आणि किती क्यूट दिसत आहेत बघा. तर यांचा पहिला डान्स होता, तर ह्यांनी स्टार्ट केला. यानंतर आता इथे मुली आहेत. यानं आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री सगळ्यांच्या फेवरेट द धक धक गर्ल यांना ट्रिब्यूट देत आहेत. माधुरी दीक्षित यांच्या सगळ्या हिट गाण्यांवर या परफॉर्मन्स देत आहेत आणि खूप छान यांनी डान्स केला. आणि माधुरी दीक्षित म्हणलं तर मग काय म्हणावं, त्यांची तर माझी तर मोस्ट फेवरेट आहेत त्या. तर हे सगळं झाल्यानंतर लगेच इथं अजून या छोट्या चिमुकल्यांचा परफॉर्मन्स होता. एका मुलीचं आणि वडिलांचं नातं जे असतं ते या मुलीने इथे दाखवलेलं आहे. आणि मुली सर्वात जास्त प्रेम आपल्या वडिलांवरच करत असतात. तर छोट्या छोट्या चिमुकल्या छान असा परफॉर्मन्स करतात पप्पासाठी. तर खूप छान त्यांनी डान्स केलेला आहे आणि किती गोंडस आहे आणि किती गोड दिसत आहेत. आणि छोटे छोटे हातपाय आपले मस्त हलवतात बिचाऱ्या. हे झालं की यानंतर लगेच आता श्रेयाचा परफॉर्मन्स आहे. तिला रेडी करून आणलं स्टेजवर. तर हे बघा इथंच सुरू झाला त्यांचा परफॉर्मन्स. तर ती छान डान्स करत होती. पण इथे व्हिडिओ करताना मधातच काही ना काही कोणी येत होतं आणि हे फोटोग्राफर भैया होते मधात, त्यामुळे मला काही व्यवस्थित व्हिडिओ करायला जमला नाही. आणि ती जास्त हायटेड असल्यामुळं तिला ना लास्टला ठेवलेलं आहे. तर सेकंड लाईनमध्ये 3rd नंबरवर आहे बघा श्रेया आणि खूप छान डान्स करते. आणि स्टेजच्या थोडं दूर असल्यामुळं तेवढं व्यवस्थित काय व्हिडिओ काढता आला नाही मला. तर इथे मुली छान छान असे स्टेप्स करत आहेत आणि सगळ्या खूप खुश पण आहेत. आणि यांनी 20 दिवसापासून केलेली प्रॅक्टिस आज सर्वांच्या समोर असं करून दाखवत आहे आणि एकही बी नर्वस नाही आणि खूप छान स्टेप्स करत आहेत सगळ्या. तर इथे बघा आता श्रेया खूप छान असा डान्स करते आणि तिला पाहून मला माझ्या बालपणाची आठवण आली. मीही असंच गॅदरिंग वगैरे असताना सगळ्यात आधी पार्टिसिपेट करत होते आणि मला बी डान्सची खूप आवड आहे. तशीच माझी मुलगी माझ्यावर गेलेली आहे. ती बी कोणत्या कार्यक्रमात पार्टिसिपेट केल्याशिवाय राहत नाही. तर इथे बघा थोडी दिसते आता ती आणि छान स्टेप करतात. एक्सप्रेशन ते एवढे भारी देत होती ती, खूपच सुंदर. तर आता इथे हा सॉन्ग संपत आलेला आहे. असे कमीत कमी 80 सॉन्ग होते. तर हे झालं की लगेच दुसरी परफॉर्मन्स होती. तर इथे श्रेयाला तयार केलं मी. लुगड्यात खूप सुंदर दिसते ती. आणि बघा परिसर किती, बॅक स्टेजवर एवढी गर्दी आहे आणि सगळ्या मुली छान तयार झालेल्या आहेत. तर श्रेया मॅडम मस्त पोज देत आहेत आणि इथे गर्दी चालूच आहे अजून. तर नंतर आला हिचा दुसरा परफॉर्मन्स लुगड्यावर आणि इथे बी तिला लास्टलाच टाकलेला आहे. पण इथे बी तिने छान असा डान्स परफॉर्मन्स दिला शिवाजी महाराजांच्या गाण्यावर. आणि यामध्ये तर खूपच छान तिने ॲक्टिंग बी केली आहे आणि एक्सप्रेशन पण खूप छान दिले आहेत. किती सुंदर डान्स करते. तर इथे व्हिडिओ करताना खूप प्रॉब्लेम येत होती, कारण की एक तर ती दिसत बी नव्हती आणि मधात कोणी ना कोणी येत होतं, त्यामुळे जमत नव्हतं. तरी बी जसं जमलं तसं मी शूट करायचा प्रयत्न केला आणि छान फक्त श्रेयस नाही तर सगळ्या तिच्या मैत्रिणी, क्लासमेट सगळं खूपच सुंदर दिसत होते. आता इथे हे बघा अजूनही फोटोग्राफर भैया आले मधात आणि अशा प्रकारे त्याचा व्हिडिओ मी केला. ही मुलं तर काही सांगूच नका, सगळे भुजबुज करत होते. आणि इथे आता यांचा हा डान्स परफॉर्मन्स पण खूप छान होता.
श्रेया मोस्टली याच्यासाठीच खूप उत्सुक होती. तिला याच गाण्यावर खूप आनंद होता डान्स करण्याचा आणि इथे ती फ्रंटवर आली. पण मला तेवढं जमलं नाही, तरी थोडंसं जसं जमलं तेवढा व्हिडिओ केला मी तिचा. आणि इथे आता त्यांचा संपला आता हा डान्स. त्यानंतर तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे, खूप जास्त प्रमाणात. हातगावचे सगळे मुलं याच शाळेत आहेत, त्यामुळे खूपच गर्दी आहे. आणि इथे आता हा लास्ट आहे, फॅशन शोचा परफॉर्मन्स आहे तिचा. तिच्यात तर दिसतही नाही ती. तर हा होता श्रेयाच्या डान्सचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला. आणि तिला स्टेजवर परफॉर्म करताना पाहिलं ना, तेव्हा मला खरंच खूप खुशी होत होती, कारण तिने पहिल्यांदा अशा गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आणि ती एकदम बिलकुल अशी नर्वस झाली नाही, किंवा तिला अशी, आपल्याला असतं ना जास्त पब्लिक पाहिली की घाबरटपणा होतो, काही जे आपण केलेलं असतं ते पण विसरून जातं. पण तिने कुठं एक स्टेपसुद्धा न विसरता व्यवस्थित एकदम एवढं सुपर छान असा डान्स केला. आणि मला तिला पाहून ना खरंच खूप अभिमान वाटतो की माझी मुलगी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये ना पुढे असते. अभ्यास असो किंवा मग कोणतेही प्रोग्राम असो, असे कल्चरल प्रोग्राम असो किंवा दुसरं कोणता प्रोजेक्ट वगैरे असो, ती प्रत्येक याच्यामध्ये पार्टिसिपेट करते. आणि मी नेहमी तिला प्रोत्साहित करत असते. तर तुम्हीही तुमच्या मुलांचा सपोर्ट करत जा, त्यांना अशा नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा अनुभव त्यांच्यासोबत शेअर करा. किंवा त्यांना आपण जर आपल्या मुलांना ना प्रोत्साहित केलं तर त्यांना खरंच खूप चांगलं वाटतं, आणि त्यांच्यामध्ये जी इच्छा होती काही नवीन करण्याची ती जास्तच वाढत असते. तर हा व्लॉग आता इथेच संपवते. पुन्हा एकदा हजर राहते तुमच्यासोबत काही नवीन घेऊन. आणि आजचा व्लॉग हा इथे संपवतो. मग तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग हा मला कमेंट करून कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.